स्वीकारा आमचे बापू तुम्ही महात्मा, नमः स्वीकारा आमचे बापू तुम्ही महात्मा. भारताच्या भवितव्यासाठी तुमचा अमर आत्मा, भारताच्या भवितव्यासाठी तुमचा अमर आत्मा. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी संस्कृती दत्तात्रय काळे. आज मी तुम्हाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी 4 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर ह्या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई असे होते. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला. महात्मा गांधीजींनी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये घेतले. तिथे ते अभ्यास करून बॅरिस्टर बनले. पुढे ते आपल्या मायदेशी भारतात परतले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी तसेच समाजातील अस्पृश्यता निवारण्यासाठी ह्या महान पुरुषाने मोलाची कामगिरी केली आहे. त्यांनी सत्य, अहिंसा, शांतता व स्वदेशीला स्वीकार करून भारतीय जनतेचे ऐक्य वाढवले. महात्मा गांधीजींनी साधी राहणी, उच्च विचार या तंत्राचा अवलंब करून गोरगरीब जनतेच्या मनात आदर्शाचे स्थान मिळवले आहे. महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन, चंपारण्य सत्याग्रह, सविनय कायदेभंग अशी महत्त्वाची आंदोलने केली. त्यांनी चले जाओ भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. अखेर 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला व महात्मा गांधीजींचे स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार झाले. दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी एका असंतुष्टाने या थोर महात्म्याची गोळ्या झाडून हत्या केली. महात्मा गांधी हे त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे संपूर्ण विश्वासाठी सदैव वंदनीय व आदर्श आहेत. अशा ह्या महान राष्ट्रपित्यास व सर्वांच्या लाडक्या बापूस माझे कोटी कोटी प्रणाम. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की खादी मेरी शान है, करनी मेरी पूजा है, सच्चा मेरा करम है और हिंदुस्तान मेरी जान है, और हिंदुस्तान मेरी जान है. एवढे बोलून माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.